त्र्यंबकेश्वर शहरातील जवाहर रोड परिसरात भगवती नगर कमानीजवळ युवक निलेश रामचंद्र परदेशी राहणार पाचाई गडई त्र्यंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याचे अज्ञात सहकाऱ्याच्या मदतीने दिनांक 21/12/2024 रोजी याच्यावर गोळीबार करून त्यास जीवे ठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घडलेली परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांच्या पथकाचे गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडेपाड्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू होता। तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहाराबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली। तसेच त्याचे नजीकचे मित्र, नातेवाईक व त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली। यावरून गोपनीय माहिती काढून मयतास ठार मारणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून खालील संशयितास ताब्यात घेण्यात आले। ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे वय 25 राहणार अंजनेरी कोळीवाडा, सुरेंद्र अनंता जोगारी वय 24 राहणार आंब्याचा पाडा, विठ्ठल सोनू बदादे वय 30 राहणार तळ्याची वाडी। सदर व्यक्तीस संशयिताचे तपासाचे सखोल कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनी डिसेंबर महिन्यात 21 तारखेला सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वर ते जवाहर रोड परिसरात मयत इसम निलेश रामचंद्र परदेशी हा त्याच्या मोटरसायकलवरून जात असताना भगवती नगर कमानीजवळ त्याच्या अंगावर गोळ्या झाडून त्यास जीवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे। सदर तिन्ही आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वरील घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात येत असून पुढील तपास चालू आहे।